परमेश्वर. तुम्ही कधी परमेश्वर पाहिला आहे का? तुम्ही कधी परमेश्वराचे डोळे पाहिले आहेत का? कधी परमेश्वराच्या सहवासात श्वास घेतला आहे का? परमेश्वराने कधी तुम्हाला स्पर्श केला आहे का? ती अनुभूती काय असते? त्याचा आवाज कधी तुमच्या कानातून हृदयाने ऐकला आहे का? मोठमोठ्या मनाच्या भिंती त्याच्या सहवासात कोसळून जातात. दुःखाच्या जाणीवा प्रेमात रूपांतरित होतात. नाद ऐसा ऐकू येतो की स्वतःचं भान राहत नाही. वेळ तर सोडाच, पण काळाचं देखील भान राहत नाही. समाज दुःखाने इतका बाटला आहे, कोणी कोणाला तू कसा आहेस इतकं देखील आपुलकीने विचारत नाही, आणि विचारलं तर त्यात आपुलकी नसते. तू कसा आहेस परमेश्वर विचारतो. पहिल्यांदा काळजीपोटी कोणीतरी विचारलं. त्याला खरंच जाणून घ्यायचंय किंवा किंबहुना त्याला जाणीव आहे की सध्या परिस्थिती काय आहे. परमेश्वराचं प्रेम हे प्रेयसी किंवा प्रियकरासारखं आहे का? ती माया आई वडिलांसारखं प्रेम देणारी आहे का? ते अपत्यासारखं प्रेम आहे का? ते पैशातून मिळणाऱ्या स्थैर्यासारखं की त्यातून मिळणाऱ्या सुरक्षित भावनेसारखं आहे का? ते चविष्ट खाण्यातून अन मजा मस्ती सारखं आहे का? परमेश्वराचं प्रेम हे कसं आहे? ज्याने आंबा खाल्ला तो सांगू शकतो की तो किती गोड आहे. ज्याने आंबा खाल्ला तो सांगू शकतो की तो किती गोड आहे. आंबा न खाणाऱ्यास किती सांगावे की तो किती मधुर आहे. परमेश्वर ही जीवन जगण्याच्या पलीकडील अनुभूती आहे. ती एक स्थिती आहे ज्यात तो आणि मी एकच आहे. त्याची आणि माझी जेव्हा नजरानजर होते, त्याची आणि माझी जेव्हा नजरानजर होते, माझ्या असंख्य मनाच्या मोठमोठ्या भिंती क्षणार्धात कोसळून जातात. एका खुराड्यातून एका महाकाय पर्वताच्या शिखरावर बसून हे जग अनुभवण्याचा क्षण प्रत्येक क्षणी येतो, आणि तोच माझ्या आत बसून त्यालाच पाहत असतो, परमेश्वर. त्याची आणि माझी जेव्हा नजरानजर होते, माझ्या असंख्य मनाच्या मोठमोठ्या भिंती क्षणार्धात कोसळून जातात. एका खुराड्यातून एका महाकाय पर्वताच्या शिखरावर बसून हे जग अनुभवण्याचा प्रत्येक क्षण प्रत्येक क्षणी येतो, आणि तोच माझ्या आत बसून त्यालाच पाहतो, परमेश्वर. तुम्ही कधी परमेश्वर अनुभव केला आहे का? इतकंच. धन्यवाद.